घोडबंदर येथील कापूरवाडी भागामध्ये मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवरती कोसळला। या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संबंधित सिव्हिल एजन्सीला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासारवडोली भागात मेट्रो मार्गिकेचं निर्माणाचं काम सुरू आहे। ठाण्याच्या घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरवाडी भागात शुक्रवारी सकाळी क्रेनचा भाग अचानक कोसळला। दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवरती हा भाग कोसळला, त्यामुळे या मोटारीचं मोठं नुकसान झालंय। कारमधून कुटुंब प्रवास करत होते। कारच्या मागील भागावरती क्रेनचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली। या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झालंय। घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर येथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत। या प्रकरणानंतर आता MMRDAने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे। MMRDAने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 2 मे रोजी कापूरवाडी मेट्रो स्टेशनजवळ एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। एका कारला आणि एका रिक्षाला किरकोळ नुकसान झालंय। घटनास्थळी सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला। प्राथमिक तपासणीमध्ये या अपघाताचं कारण यंत्रसामग्रीतील बिघाड असल्याचं निष्पन्न झालंय। MMRDAकडून बांधकाम स्थळांवरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते। या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवरती 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे।